सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला वाल्मिक कराड विरोधात अनेक पुरावे दिले आहेत। त्यानंतर या भेटीवेळी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। या भेटीनंतर त्यांनी लवकरच याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन असं आश्वासन अजित पवार यांनी अंजली दमानिया यांना दिलं। मोठ्या प्रमाणावर जी बीडमध्ये दहशत केली आहे त्याचे सगळेच्या सगळे फोटो रील्स अगदी शांतपणे त्यांनी बघून घेतले आणि त्यांनी असं सांगितलंय की उद्या दुपारी 12 वाजता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची मीटिंग आहे आणि त्यात हे सगळे डिटेल्स जे आज मी त्यांना कागदपत्र दिलेत ते सगळीच्या सगळी कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर घेतील आणि पुढचा निर्णय जो आहे तो ते घेतील। अजितदारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर निवडणूक आयोगात जाणार आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट आव्हान दिलंय। आयोगाने दखल घेतल्यास धनंजय मुंडेंची आमदारकी जाऊ शकते असंही दमानिया म्हणाले आहेत।